आपण नाही फी भरू शकत, कारण शेतीच्या उत्पन्नाला भाव नाही आहे. मग शिक्षण कसं करायचं, त्याच्यात आरक्षण नाही. आणि आपलं जर एखादं पोलीस झालं ना, जिथं पोलीस झालं तिथंच रिटायर होत आहे, आपलं बढतीच मिळत नाही आहे त्याला. जसं काय त्याच्या पुढच्याला फेविकॉल चिट केले, बाकीचं मागून येऊन PSI होतं, काय DYSP होतं, हे आपलं तिथंच आहे. हे आरक्षणाचे दुष्परिणाम आहेत. तुम्हाला पोरं पोरी उच्च शिक्षणात घालायचे, तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्यायच नाही. त्यामुळं आरक्षण घ्या, लाजू नका, कोणी काय म्हणू नका की आपल्याला नको तुपल्याला नको. पोरं सुखी समाधानी करायचे असले, आपलं लेकरू जर एकदा नोकरीला लागलं, सगळ्यात मोठा सुखी संसार ते वे, आणि ती समाज सुद्धा सुखी होणार आहे. आणि शेवटचं जाता जाता एक तेवढं सांगतो, आपल्यात वाद करू नका, ते टाळायचा प्रयत्न करा. काही फरक पडत नाही. एखाद्यानं आपल्याला जर 4 शिव्या दिल्या ना, आपण म्हणायचं ऐकलंच नाही, आपल्यापेक्षा वयानं मोठा आहे. आणि लहान्यानं दिल्यात म्हणायचं जाऊ दे, आपल्यापेक्षा लहान आहे. एक